भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत बाबू आव्हाड यांनी सुद्धा सिन्नर नगरपालिकेच्या विरोधात निघालेल्या निषेध मोर्चात आपला सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निषेध मोर्चामध्ये जयंत बाबू आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। खरे मात्र या निषेध मोर्चाची धग देखील कमी करत सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असा सल्ला दिला। राज्यामध्ये व देशामध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची यांची एकत्रित सत्ता आहे। पक्षामध्ये आपापसात वादविवाद असू शकतात, परंतु हे वाद टोकाला जाऊ नये ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा जयंत बाबू आव्हाड यांनी व्यक्त केली। राज्याचा कारभार सांभाळत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा राज्याचा कारभार सक्षमपणे सांभाळत आहे। मग राज्यातील नेते एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राज्याचा विकास करत असतील तर तशाच पद्धतीने सिन्नर नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी, विशेषतः राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, भाजपाच्या व शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे गुण्यागोविंदाने शहराचा विकास केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। झालेल्या निषेध मोर्चाला तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे व जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विरोधाला मोर्चा असे स्वरूप दिलेले असले तरी सुद्धा जयंत बाबू आव्हाड यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला। 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत जयंत बाबू आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले होते, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असे मत यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी व्यक्त केले। त्यामुळे इथून पुढे सत्ताधारी पक्षातले नगरसेवक भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन शहराचा विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। आज सिन्नर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने एक प्रकारचं आंदोलन केलं। खरं तर अशी गोष्ट होऊ नये ही आमची अपेक्षा। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्रित सत्तेत आहेत। देवाभाऊ, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार ह्या तिघांमध्ये प्रचंड सामंजस्य आहे। कोणत्याही प्रकारचा वादविवाद त्यांच्यामध्ये नाही आणि तशाच प्रकारचं सामंजस्य सिन्नर शहरातल्या आमच्या सर्व पक्षांमध्ये असावं अशी आमची अपेक्षा होती। दुर्दैवाने नको ती गोष्ट घडली असं नगरसेवकांनी आम्हाला सांगितलं। परंतु हे सगळं झाल्यानंतर मी माणिकरावांना आता फोन केला आणि त्यांना विचारलं की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे ठराव स्थगित करण्यासाठी तुम्ही तुमच्या नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना काही सूचना केल्या होत्या का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की असं काम मी करत नाही, मी केवळ विकासाची कामं करतो, विकासाची कामं मी अडवण्याची कामं करत नाही। आणि हो, हे खरं आहे, मागचे 25 वर्ष मी माणिकराव कोकाटे यांच्याबरोबर काम करत आहे। दोडी ते दापूर हा रस्ता, करोडो रुपयांचा कॉन्क्रीटचा रस्ता, हा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। खरं तर ह्या दोन्ही गावांमध्ये माणिकरावांना फक्त 20% मतं मिळाली, 80% मतं त्यांच्या विरोधात गेली होती। तरीसुद्धा माणिकरावांनी ह्या गावांसाठी प्रचंड मोठा असा कॉन्क्रीटचा रस्ता करून विकासाचं फार मोठं काम उभं केलेलं आहे। मग ज्या गावांनी विरोध केला तिथंसुद्धा विकास होतो, तर या सिन्नर शहराने 80% मतं त्यांना दिलेली आहे। आणि त्यामुळे कालच्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं। महायुतीचे ते उमेदवार होते। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचे ते एकत्रित उमेदवार होते। या नात्यानं त्यांना विचारण्याचा अधिकार मला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी असं काम करत नाही आणि असं जर कोणी केलं असेल तर मी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। ज्या सिन्नर शहराने 80% मतं कालच्या विधानसभेला माणिकरावांना दिले, त्या प्रभागातल्या लोकांचं काम मी अडवू शकत नाही असं स्पष्टपणे त्यांनी मला सांगितलं। आणि त्यामुळे मला खात्री आहे की कालच्या बैठकीत हा जो झालेला वाद आहे नगरसेवकांचा, हा नक्कीच शमवला जाईल। मी तर माझ्या या नगरसेवकांना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचे कामं काही मार्गी लावायचे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पातळीच्या नेत्यांशी तुम्हाला जर काही समन्वय साधायचा असेल तर तुमच्याबरोबर मी माणिकरावांकडे यायला तयार आहे। तुमचे कोणतेही कामं कोणत्याही परिस्थितीत अडवले जाणार नाही याची काळजी मी घेईन, कारण शेवटी कालच्या निवडणुकीत मी त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे त्यांना विचारण्याचा अधिकार मला आहे आणि विचारण्याचा अधिकार असल्या कारणामुळे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकारसुद्धा मला आहे। आणि म्हणून आज जो काही वाद झाला तो यापुढे होऊ नये। महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ, सुनेत्राताई पवार, एकनाथ शिंदे हे जसं एकत्रितपणे काम करत आहेत तशाच पद्धतीने एकत्रितपणे सिन्नर नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावं, सिन्नर शहराच्या जनतेचा विकास मार्गी लावावा एवढीच अपेक्षा मी बाळगतो आणि थांबतो।